आणि नाथ महाराजांच्या परंपरेनुसार मला वाटतं भगवान दत्तात्रयाची समाजापर्यंत प्रस्थानत्रयाच्या माध्यमातून ती स्तुती आहे. भगवान दत्तात्रयाचा जो महिमा आहे आणि भगवान दत्तात्रयाचा जीवनपट हा नाथ महाराज इतका कुठल्या संतांनी समाजासमोर दिला. नाथ महाराज एक परिपूर्ण जीवन. नाथांच्या जीवनाचा विचार आपण केला तर आपण पुन्हा पुन्हा ऐकलेली प्रमाण असतील. सकल संताचा हा राजा, सकल संता माझे राजा. नाथ महाराज संत हे 3 गुणांनी विशेषण युक्त आहेत. बाकीच्या संतांकडे आपण थोडस पाहिलं तर कुठल्या तरी गुणाचा अभाव दिसेल, पण नाथ महाराजांची संत वाङ्मय श्रीमंती एवढी विशेष आहे की इतर संतांपेक्षा नाथ महाराज हे सर्वश्रेष्ठ संत मानले. म्हणून नाथांना 3 विशेषण आमच्या संतांनी असे दिले: श्री संत, श्री शांत आणि श्रीमंत. विठ्ठल मला वाटतं बरेच संत आहेत पण शांत नाही. म्हणायला संत आहे पण शांत नाही. क्रोध आहे त्यांच्या जीवनामध्ये कधीतरी क्रोध निर्माण होतो. संत आहे, संत आणि शांत. सकल संतांमध्ये, अष्टादश संतांमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये सकल संतांचा विचार करत असताना शांत संत पाहिजे असतील तर नाथ महाराज यापेक्षा संत आणि शांत. आणि पुढील एक विशेषण श्रीमंत. नाथासारखे श्रीमंत संत लौकिकामध्ये आणि अलौकिकामध्ये नाथांची एवढी विशेषता बाजू श्रीमंतीची सांगितलेली आहे. नाथ महाराज सकल संतांमध्ये जागीरदार झाले. लौकिकातली श्रीमंती नव्हती पण वाङ्मय श्रीमंती म्हणजे नाथ महाराजांची इतर संतांपेक्षा महाग. विठ्ठल अलीकडे राज्य सुद्धा कोणाला करत नाही लोक. मला वाटतं आपल्या लौकिकात एखाद्या मंडळाचा अध्यक्ष करायचं असेल तर ज्यांनी आपल्याला जागा दिली त्यालाच करतो ना. लौकिकामध्ये थोडस अर्थबळ चांगलं असेल तर त्या माणसाला आपण अध्यक्ष बनवतो, आपला प्रमुख बनवतो काही कार्याचं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भगवत कृपा, भगवत कृपेने प्राप्त झालेली जी संपत्ती आहे ती इतर संतांपेक्षा विशेष आहे. माऊली श्री ज्ञानोबांनी या जगता करता एक संजीवनी नावाचा ग्रंथ ज्ञानोबांनी सांगितला. तो एक अमृत सिद्धाने तो ग्रंथ लिहिला. त्याला साधक संजीवनी नाव आहे. तत्वचिंतन आपल्या भाषेमध्ये त्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ गीतेवर भाष्य केलं. ती टीका केली तर टीका केली ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या ओव्या आपण पाहिल्या तर 9033. काही ग्रंथामध्ये 9034 आहेत, 35 आहेत, पण ते योग्य नाही. फक्त आणि फक्त ओरिजिनल नाथांनी शुद्धीकरण करून ज्या ओव्या समोर ठेवल्या त्या 9033. नाथांच्या वाङ्मय संपत्तीचा आपण जर विचार केला, भागवत ग्रंथाचा विचार केला तर नाथांच्या भागवताच्या ओव्या 18,533. म्हणजे वाङ्मय संपत्ती ही ज्ञानोबांपेक्षा जास्त. गाथेची ही अभंग नाथांची जास्त आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 ग्रंथ, रुक्मिणी स्वयंभू, दासोपंताची पासोळी, नाथांचे अनेक ग्रंथ आहेत. महाराज त्या ग्रंथ संपत्तीच्या माध्यमातून आपण विचार केला तर नाथ महाराज श्रीमंत संत. आणि इतर संतांच्या बाबतीत आपण विचार केला तुकोबाराकडचा राहतो. तुकोबाराची जीवनातली काही शब्द आहेत. आमच्या जीवनामध्ये संत आहे परंतु ऐश्वर्याच्या बाबतीत विचार करायला गेलो मला वाटतं नामदेवाच्या जीवनाकडे चालतो. ऐश्वर्याच्या बाबतीत विचार करायला गेलं तर बिदरच्या बादशाकडे नामदेवाच्या वडील चाकरी करायला दामासाहेब. फार परिस्थिती ही नाजूक होती. महाराज घरातली 14 माणसं कटोरा घेऊन समाजाकडे भिक्षा मागून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करून भगवंताच्या निकट उपासनेची
वाटचाल करत होती, भक्त मंडळी ही करत होती. म्हणजे अलौकिक श्रीमंतीमध्ये आपण पाहू गेलो तर इतर संतांची श्रीमंती ही कमी, नाथांची श्रीमंती आजही एवढी श्रेष्ठ आहे की असं म्हणतात नाथ महाराजांकडे लोक गेली दर्शनासाठी, काही श्रवण करण्यासाठी गेली की नाथ महाराज एका एका पुरुषाला एक एक वगळा साखर द्यायची. पण ते वगळा आपल्यासारखं छोटा नव्हतं हो, ते वगळा आजही आहे, 1.25 किलोचं वगळा आहे. आता त्यात जर साखर टाकली ना आपण तर 1.25 किलोच्या पुढेच भरेल. आजही ते आहे आपल्याकडं पाकघर बघण्यासाठी. नाथांची सर्व वस्तू जे आहेत नाथ समकालीन त्या सर्व आज आहेत वाड्यामध्ये. एवढी अलौकिक श्रीमंती होती. नाथांनी स्वतः समोर जावं, हे बाबांनो या निमित्ताने का होईना समाजाला सवय काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय कुठलाच व्यक्ती कुठल्या कार्यात प्रविष्ट होत नाही. आमच्या पंचदशिकात विद्यारण्य स्वामीचं होतं प्रयोजन मनुष्य न मंदो प्रवर्तते. कुठलाही एखादा साधा मनुष्याचे कुठल्याही कार्यात प्रवृत्त होण्याच्या अगोदर त्या कार्यात प्रवृत्त होत असताना विचार करू, काय हो मी तुमच्याकडे सप्ताहाला आलो, तुमच्याकडे मी कीर्तनासाठी आलो, कीर्तन करायला तुम्ही असं असं पाकिट देता, पण आम्ही ऐकायला आलो, आम्हाला किती देतात इच्छा आहेच का? तुम्ही ऐकायला आलो तुम्हाला संध्याकाळी भोजन देऊ आम्ही काय वाटायचं. ऐश्वर्याची श्रीमंती नाथांची होती. आजही नाथमारांच्या जीवनाचा विचार केला, आजही नाथमारांचा आता चालवणारी मंडळी थोडीशी काही बाजूनी कमकुवत आहे, थोडासा द्वंद्व संयुक्त स्थितीचा तिला भाग आहे. परंतु आजही पंढरी क्षेत्राला सोहळ्याच्या माध्यमातून विचार करायला गेलं तर गेलेला पंढरीचा पांडुरंग परत आणण्याची ताकद ज्यांच्या घराण्याची होती त्याला नाथ महाराज म्हणूनच शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या रूपामध्ये भगवान विष्णूने त्या घरात आपला. नाथ महाराजांचे पंजोबा भगवदास महाराज ज्यावेळेस देव हा विजयनगरच्या राजाने घेऊन गेला त्याला प्रसन्न, मी पूर्ण इतिहास सांगत नाही आता. देवाला ते घेऊन गेले, देव विटेवर नाही, सर्व संत मंडळी तिथं गेली वारीला, देव विटेवर नाही, देव कुठे गेला विचार कळला. म्हणे विजयनगरचा राजा आला, आता त्या शहराचं नाव आनागोंदी, आता विजयनगर पूर्वी आनागोंदी होते, बरेचशा क्षेत्राचे नाव बदलले होते. त्या राजाने रामदेवाने देवाला प्रसन्न केलं आणि तो देवाला वचनबद्ध करून घेऊन गेलेला आहे. मग कोण आणलेला होता? गेलेला देव परत आणण्याची ताकद त्या काळामध्ये फक्त आणि फक्त भानुदास महाराज नव्हती. ती विश्वंभरमध्ये नव्हती, ती त्र्यंबक पंथामध्ये नव्हती, ती नामाची शेट्यांच्या घरात कोणाकडे ती ताकद फक्त भानुदास महाराज घराण्याची होती. भानुदास महाराज गेले, घरपोच काम करत गेले, तिथं देवाचा दरबार पाहिलं. विजयनगरला भगवान जसं पंढरीला मंदिर आहे 16 खांबी, अष्टखांबी, ते आपण 3 दरबार पाहतो ना देवाचे. आता घर सुंदरसं पहिले जसं मंदिर होतं प्राचीन काळामध्ये, आता वाटतंय आपण कुठल्या तरी जुन्या मंदिरात गेलो. आता नवीन काम झालं असलं ते सुंदरसं. त्याच पद्धतीनं विजयनगरला मंदिर आहे, पण प्रति पंढरपूर आहे. अशा पद्धतीने त्या राजाला देवाचं मंदिर, देवाला सुंदरचं सिंहासन वगैरे जडी हिरे माणिक होती, तिथं काय कमी होतं. राजा बोले त्याला नाना महाराज बोले तर कोणी विठ्ठल विठ्ठल न म्हणे भानुदास महाराज गेले, देवाला लोक ते बोलले, काय रे बाबा तुला अनाथाची भाजी भाकरी जमली नाही वारकऱ्यांची, समर्थाची पुरणपोळी खाण्यासाठी, राजभोग तुला प्राप्त करून घेण्यासाठी, राजभोग अलौकिक त्याचं सेवन करण्यासाठी त्याला मला, अरे तू म्हणायचं असतं बुवा मला नकोय पुरणपोळी जमत नाही, श्रीखंडपुरी खाली हाडाची काढा लागताचं पाणी केलं असतं रे देवा, तुझ्यासाठी नको ती प्रयत्न केले
केली असती तुला पाहिजे तो भोग दिला असता का आला सांग ताकद लागते माझी आई सुद्धा माझ्या काशीला बोलते पण सेवेची ताकद लागते सेवा केल्यावर त्याला सुद्धा ऐकून घ्यावं मला माहिती सेवेवरती एवढं ऋण सेवेचं होतं मालकाची सुद्धा मालकी तयार होती पण सेवा केली का सेवा करायची नाही बोलायला गेली मार खाशी सेवेचं ऋण एवढं होतं मला देव ऋणक होता संत हे ऋणक होते एवढं ऋण झालं भामदास महाराज बोलू लागले एक नाही दोन नाही देवानी खाली आणखी माध्यमध्ये काय बोला होता यांच्या पुढे काय बोलावं यांची मी बघा दिसत संतामुळेच देवाला मुठीपण आहे महाराज अन्यथा देवाला कोण विचारतो देवाला कोण विचारतो ही भूमिका होती भामदास महाराज बोलू लागला देवाने ऐकून घेतलं पण नकळत हार काढला गळ्यात आणि त्याच्या गळ्यात भामदास महाराजांच्या गळ्यात हार काही जाणवलं नाही ते भक्तिनी जीवन पण परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेलं होतं आसवाईसा कोठे तेही भोगदशा भगवत नामचिंतनाने जीवन काय ही समरच झालेली होती काय खातो कसं राहतो काय विशेष नव्हतं आम्हाला कीर्तनामध्ये सुद्धा घरची चाहूल लागते आमचं मन काय असेल पण ते संसारात असून सुद्धा त्यांना संसाराची चाहूल त्यांच्या दृष्टीत सुद्धा नव्हतं देहाने क्रिया करताना ते आपल्याला दिसत होते पण सातत्यानं त्यांचं जीवन हे निवृत्ती अवस्थेला प्राप्त झालेलं होतं त्यांचं जीवन होतं ती मला गळ्यात टाकली म्हणूनच मला तिथून खाली गेली तुंगभद्रा नावाची नदी आहे स्नान वगैरे झालं ते स्नान केल्यानंतर भानुदास महाराज सकाळ सकाळ वारकऱ्यांचा काकडा सुरू असतो काकड्याचं भजन सकाळी 9 वाजता असतात हा पहाटे 4 वाजता असतात पण ठाणेकरांना 9 ला सांगलं नाही का ते ब्रह्ममुहूर्तावर ते भजन चालू सकाळी कोळी ती भजन झाला आणि देवपूजा सुरू झाली भानुदास महाराजांची टोळी उन्हाची किरण सूर्याची किरण त्या अंगावरती पडली हारावरती पडली मोठ्याच हार होता हिरेक माणिक मोठी जडीत होतं ते आणि एक लाल आणि पृथ्वीचा मोल तो मोठ्याचा हार होता किरण पडली ते हार चमकला इकडे चोरी झाली कळे नाही कोण चोर आहे तो कळे नाही आपल्या दत्त मंदिरामध्ये सगळं 2 चोरी झाल्या सात कोण चोर आहे तो कळे नाही भगवान दत्तात्रय बाबा ते त्याने का जोडी झटकेली ना तुला जोडी सुद्धा भेटणार नाही विठाला सर्व प्रधान मंडळी त्या दरबारातली परेशान होती विजयनगरच्या राजाने असा हुकूम दिला चोर पकडला की त्याला सोडावं जर त्याला दंड केला नाही बहुताचे दंड माजतील एखाद्याने चुकी केली त्या चुकीची शिक्षा जर त्याला दिली नाही तो दुसरा सुद्धा उठेल काय करत नाही राजाला ते सांभाळावं लागतं तो आदेश काढला भानुदास महाराज त्या सूर्यकिरणामुळे दिसले अरे चोर वारकरी चोर खरं सांगतो वारकरी चोर नाही श्रीलंका चोर वारकरी झाले तर वारकऱ्यांचं नाव बदल करायचं विठाला विठाला मागच्या वर्षी जो कुंभ होता त्यावेळेस नाशिकला होता त्यावेळेस 2000 पोलीस साधूच्या वेशात त्यावेळेस त्यांना 4000 2000 पोलिसांनी साधूचा वेश घेतला त्यावेळेस त्यांना 4000 चोर सापडले नाविलाज होतो की ही मंडळी कुठल्या तरी आच्छादनाच्या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न लोक पाहतात साधू वारकरी म्हणून भानुदास महाराज नको ते शब्द आले त्यांनी सांगितलं बाबा मी चुकीच केली माझा अपराध नाही काही तुम्हाला सोडवून द्यायचं राजाने ठरवलंय फक्त आता मृत्यूदंड द्यायचा आहे त्याच्या अगोदर एक अंतिम इच्छा विचारली पुढे असेल कोर्टाने दिला असेल सुप्रीमने न्याय दिला असेल का न्याय झाला
असेल, पोलीस पाटलाचं चोरट्यात बनवून झालं असेल, तर मृत्यूदंड ही शिक्षा त्याची ठोठावलेली जाते. त्याला अंतिम इच्छा विचारली जाते. आणि ती इच्छा ज्यावेळेस विचारू लागली की महाराज, त्यावेळेस भानुदास महाराजांनी एकच सांगितलं, काय नाही म्हणे, ज्याच्यामुळे हा प्रसंग माझ्या जीवनात उद्भवला, एकदा त्याचं तोंड पाहून दे. असं म्हटल्यानंतर काही लोकांना वाटलं, अरे वाक्य जाऊ दे, नकळत झालं असेल, सोडा, राजाने सोडायला पाहिजे. काहीच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, नाविलाज होता. भानुदास महाराजांना त्यासमोर नेलं आणि भानुदास महाराजांना ते शब्दाला काढावे. जशी मीच काढावी तसं भानुदास महाराज देवावर काढावे. हे देवा, सब हे आकाश ब्रह्म गोळ गंगाराय बळवणा ती कोण खाय परी मी तुझीच वास आहे का न करी आणि काचा. जी काय मी पॉझिटिव्ह आलो म्हणजे पांढरे लिंब खाईन का? भानुदास महाराज म्हणत होते, मी नाही. बरेच 60-70 वर्षाच्या माळकऱ्यांनी डॉक्टरने सांगितलं, तुम्ही इतका स्कोर आहे, माळ काढावं लागेल, आता तुम्हाला पांढरे गुलाबजामुन खावं लागतील. तो तुम समजेंगे तो हम समजेंगे, इसलिए हम जा रहे हैं. संध्याकाळ खाल्ले महाराज लोकांनी, माळ काढली, जे खाल्ले ते गेले. तुम्ही काय बघा, विठाला भक्ती आहे एकनिष्ठेची. आपली भक्ती ही आपली पूर्तता करणारी भक्ती आहे, आपल्या जीवनाचा विचार करणारी भक्ती आहे. संतांची भक्ती फक्त आणि फक्त देवाची आचारे अडवावी. हो सती ही भक्ती त्यांची होती. भानुदास महाराज बोलले, इकडे 16 पालवी होती, इकडे वरदान दिलं होतं, माझ्या भक्ताचा अवमान झाला तर तुला मी तुझ्या दरबारात राहणार नाही. देव महाराज भानुदास महाराजांना समोर बोलवलं, बोलले, महाराज त्यांनी मला वाजित गाजीत आणलं, ठीक आहे, तुम्ही मला घ्यायला आला, तुमच्या पडशीत नाही बसेल, परंतु चिठट एक वर्षात तिथून वाजित म्हणलं. तो संपूर्ण इतिहास आता तो पाहून घ्या, मला वेळ नाही. नाथांच्या भानुदासांच्या सोबत भगवान विजयनगर ते पंढरपूरपर्यंत आले. तो वाखरीला त्यांनी पिशी टेकवली. आज तर थोड्या पादुका आपण म्हणतो ना, भगवान पादुका देवाचे पाय आहे, तिथे देव प्रगट झाले. तिथून मग वडाऱ्यांनी कार्तिकीच्या सोहळ्याला तो सोहळा असतो, त्या वडऱ्याचा गाणं आजही वडऱ्याचा मान आहे. का? तो गेलेला देव परत आणण्यासाठी रत्नाच्या वेळेस दगड फोडायचा, तो गाणा ठाण्याला होते ते पडतो आम्हाला केलं. आता रिक्षा वगैरे झाले, ही पूर्वी पद्धत होती, पण आजही त्याचं तो देवाला आणलं, विराजमान केलं. आणि देवाने आनंदाश्रू या संत मंडळी समोर गाळले आणि भानुदास महाराजांना असे वचन दिलं, भानुदासा, काळजी करू नको, दत्त परंपरेमध्ये मी तुझ्या कुळामध्ये माझ्या स्वरूपात अवतार घे, एकनाथाचे रूप, असं वरदान. आणि मग भानुदासाचे कुळी महाविष्णू क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी देवनाथ महाराज विष्णूच्या रूपामध्ये जन्माला. आणि तिथं श्रीधर स्वामी नावाचे भट्ट होते. त्या श्रीधर स्वामीच्या भट्टाने एक भगवंताच्या एकादश स्कंदावर काही विवेचन ते लोकांना करायचे. आणि ते विवेचन करत असताना नाथ महाराज ज्यावेळेस पैठण क्षेत्रामध्ये लहानपणाच्या वास्तव्यासाठी भानुदासांनी आपल्या बहिणीकडं नाथ महाराजांना घालवलं. नाथ महाराजांचा जन्म हा मूळ नक्षत्रावर. काही पोरं जन्माला येतात ना, फार विकृतीने येतात. ते ब्राह्मणाला विचारावं लागतं, देवा याचं तोंड पाहावं का नाही, आईला बघू द्यावा का नाही. आणि तिथे असतं काय असतं, कर्म हे त्याचं स्वतंत्र असतं. आई वडील हे निमित्त कारण आहे, ज्याचं त्याचं कर्म त्याच्या जन्माला येण्यासाठी उपादान होतं. ते कर्म चांगलं नव्हतं, नंतर मला असं म्हणते, एकाची कर्म जाळ तुझी मान आड. गर्भ फिरला म्हणून डॉक्टर दोन्ही कुटुंबाला बोलतो, सांगा कोण लावायचं, आई का कोण. चांगलं काही निर्णय घेतात, त्याला बायको प्रिय येते म्हणतो, बायको वाचवतो जाऊ द्या दुसरं. ज्याला मुलगा प्रिय येतो म्हणतो जाऊ द्या दुसरी कोण, याला जे ते निर्णय घेतात का. कार्यच असं आहे, आपलं कर्म जाळ, कर्म गलिच्छ
असेल तर आई वडिलाला त्याचा त्रास होतो. म्हणून नाथ महाराज मूळ नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला. मुळीचा मी एक लागलो से मुळी आहे वंशावली आजाद. नाथ महाराज जन्मताक्षणी नाथांचे आई वडील जलबद्धाने नाथांचा संघार भानुदासांच्या जबाबदारीवर पडला आणि त्या भानुदास महाराजांनी आपली बहीण गोसावी घराण्यात दिली. हे मंडळी का म्हणतात नाथ महाराजांना नाथांचं मूळ नाव कुलकर्णी. का ते आम्ही हे गोसावी मंडळी म्हणतात आम्ही म्हणू शकतो तर नाथांची भानुदास महाराजांची बहीण गोसावी घराण्यामध्ये दिल्या होत्या पैठण क्षेत्रात. तिथं भानुदास महाराजांनी नाथांना नेलं, सांभाळण्यासाठी तिने ठेवलं आणि ते गोसावी घराण्यात नाथ राहिले म्हणून ते गोसावी नाव लागलं. तसं भानुदास महाराजांचं पूर्ववत गाव सातारा जिल्हा नाळवंडी हे गाव. विठाला विठाला